नाही. पण अजित पवार मग इतकं सगळं सहन करून का आहे तुम्हाला वाटतं? ते तुम्ही म्हणताय त्यांना काहीच मिळत नाही, अपमान प्रवेश होतो नाहीतर साईड नाही तर विचार बदलण्यापूर्वी तुम्ही जर बघितलं 2017 पासून दादांच्या विविध मित्रांच्या कंपनीवर कारवाई झालेला आपण सर्वांनी बघितलेलं आहे. ईडी असेल, सीबीआय असेल, इतरही, आणि त्याच्यात त्यांचं नावसुद्धा आलं होतं. आता चुकून आलं होतं, मुद्दामून आणलं होतं, हा विषय मला नाही सांगता येईल. आणि मग हे सगळं झाल्यानंतर योगायोग नाही तर दुर्दैव बघा की मोदी साहेबांनी एका भाषणामध्ये ते सुद्धा दुसऱ्या राज्यात 70,000 कोटीबद्दल घोटाळ्याबद्दल बोलले आणि 2 दिवसात दादांनी तो निर्णय तिथं घेतला. पवारांचं नावही घेतलं, कुटुंबाचं नाव घेतलं मोदींनी. कुटुंबाचं नाव घेतलं. आता मग टार्गेट कोणाला होतं हे सगळ्यांना तिथं माहिती. दादांनी तो निर्णय तिथं घेतला आणि दादा आता पलीकडे जाऊन बसलेले आहेत. आता तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे. आम्ही आमचा निर्णय घेऊन आज संघर्षाची भूमिका घेतली आहे. इंटरनली असं बोललं जातं की हे सगळं स्क्रिप्टेड आहे. तटकरेंची मी अशाच प्रकारे मुलाखत घेतली होती. त्यामध्ये ते म्हणाले की शरद पवारांना ज्यावेळेस वाय.बी. चव्हाणला शपथ घेतल्यानंतर भेटायला गेलो होतो, ती स्क्रिप्ट कोणी लिहिली होती ह्याची माहिती घ्या. 19लाही प्रयत्न झाला, 17लाही प्रयत्न झाला, 14ला बाहेरून पाठिंबा दिला गेला, 2009 पासून हे सगळं सुरू होतं आणि हे सगळं पवार साहेबांच्या सहमतीनं किंवा त्यांच्या आदेशाने होत होतं असा आरोप त्यांनी केला. आता जेली चोरी केली आहे आणि ज्या लोकांनी दरोडा टाकला आहे, पार्टी घेऊन गेलेले आहेत, पक्ष घेऊन गेलेले आहेत, सिंबल घेऊन गेलेले आहेत, अशा व्यक्तीने आज कोर्टात येऊन काही सांगितलं तर त्याच्यावर आपण विश्वास ठेवणार आहे का? आता त्याच्यावर जेव्हा युक्तिवाद होईल, साहेबांनी त्याच्याबद्दल स्पष्टीकरण दिलेलं आहे, साहेबांनी त्याच्याबद्दल सांगितलेलं आहे, त्यामुळे दुसरी बाजू साहेबांनी सांगितलं. त्यामुळे तटकरे साहेब सगळंच खरं बोलतात असं कुणी सांगितलं? उलट ते खोटं बोलण्यासाठी माहीर आहेत, कारण का ते पूर्वीपासून देवेंद्र फडणवीस साहेबांचे मित्र आहेत. पण ते अध्यक्ष होते ना, अध्यक्ष होताना तो प्रयत्न झाला. 17ला अध्यक्ष होतो मी आणि त्यावेळेला मलाच सांगितलं गेलं होतं आणि मीच